मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच टोल वसुलीचा घाट घातला गेलाय। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून टोल वसुलीसाठी टेंडर काढण्यात आले। रत्नागिरीमधील हातिवले आणि सिंधुदुर्गमधील ओसर गावात टोलसाठी टेंडर काढला गेलाय। करोडो रुपयांच्या टोल वसुलीचा टेंडरमध्ये उल्लेख आहे। तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साईटवर हे ई टेंडर निघालेलं आहे। महामार्ग पूर्ण होण्याआधीच टोल वसुलीला कोकणवासियांनी मात्र विरोध दर्शवलाय। मुंबई गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासियांना लागलेलं शुल्ककाष्टच म्हणावं लागेल। आणि या शुल्ककाष्टामध्ये अजून एक भर पडलेली आहे, ती म्हणजे टोल वसुलीचा कुठेतरी घाट हा घातला गेला जातोय। मुंबई गोवा महामार्गावर हा जो महामार्ग पूर्ण होण्याच्या आधीच जो टोल वसुलीचा घाट आहे घातलेला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी आणि ऑफ इंडियाकडून टोल वसुलीचं हे टेंडर निघालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव इथल्या या टोलसाठी हे टेंडर निघालेलं आहे। जवळपास करोडो रुपयांच्या टोल वसुलीचा हा ठेका घेतला गेला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साईडवर हे ई टेंडर निघालेलं आपल्याला एकंदरीतच दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच आपण जर पाहिलं तर या टोल वसुलीचा घाट जो घातला गेल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात विरोध देखील होतोय। 2022 मध्ये या दोन्ही ठिकाणची टोलनाके सुरू करून लोकांच्या विरोधामुळे हे जे टोलनाके आहेत हे जे सुरू झाले होते ते बंद झाले होते। भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील हातवडी टोलनाक्याच्या बाबतीमध्ये कडाडून विरोध केला होता। त्याच पद्धतीने पाहिलं तर चा जो ठेका आहे हा देखील त्यानंतर ठेकेदारांनी सोडला होता। रायगड असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 366 किलोमीटरचा हा मुंबई गोवा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतोय। 2008 सालापासूनच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। हा मुंबई गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन ही आलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मे पर्यंत ही नवीन डेडलाईन ही काढली गेलेली आहे। हा मुंबई गोवा महामार्ग अजून देखील पूर्णत्वास आलेला नसताना सुद्धा या टोल नाक्याचा वसुलीचा घाट हा घातल्यामुळे कुठेतरी आता हे हातिवले आणि ओसरगाव टोल नाक्याच्या बाबतीमध्ये आगामी काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध होईल किंवा या टोल नाक्याच्या बाबतीत काय या ठिकाणी प्रश्न उपस्थित राहील हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।